पिकांची काढणी झाली की उन्हाळी हंगामाला सुरुवात होते आणि उन्हाळी हंगामाला सुरुवात झाली की प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करत असतो आणि मशागतीमध्ये सर्वात पहिली केली जाणारी गोष्ट म्हणजे नांगरणी। तर नमस्कार, मी भागवत भुते तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा। शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जमीन नांगरणी का करावी, जमीन नांगरणी कधी करावी आणि जमीन नांगरणी फायद्याची आहे किंवा तोट्याची याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बंधूंनो, जर आपण पूर्वी आणि पारंपरिक पद्धतीने जर बघितलं कधी तर जमिनीमध्ये 8 महिने पिकं घेतली जायची आणि उरलेली जी काय 3-4 महिने राहायची ते या 3-4 महिन्यामध्ये जमीन नांगरून तापवल्या जायची। पण आता हल्ली असं होत नाहीये। जास्त उत्पादन घेण्याच्या लालसेपोटी प्रत्येक शेतकरी किंवा बहुतांश शेतकरी जवळपास 12 महिने पिकं घेत आहे आणि जमीन नांगरणी ही उन्हाळ्यात करत नाहीये। पण जमीन नांगरणी ही उन्हाळ्यातच का करावी? तर शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पिकं घेत असतो आणि ही पिकं घेत असताना पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये सतत ओलावा असतो आणि या सततच्या ओलामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूजन्य, हानिकारक बुरशीजन्य आणि बीजाणूजन्य रोगांची वाढ होत असते आणि यांची वाढ मर्यादेपेक्षा जर जास्त झाली तर आपल्या पिकाला याचा खूप मोठा धोका असतो। पण जर आपण आपल्या जमिनीची उन्हाळ्यामध्ये जर नांगरणी केली तर यामुळे आपल्या पिकाला धोका होत नाही। आता उन्हाळ्यामध्ये काय असतं की उन्हाळ्यामध्ये जवळपास 30 ते 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असतं आणि या 30 ते 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असलेल्या तापमानामध्ये हे जे काय हानिकारक जीवाणूजन्य आणि हानिकारक बुरशीजन्य आणि बीजाणूजन्य रोग असतात तर यांचं नियंत्रण जवळपास 60 ते 70% होत असतं आणि यांचं नियंत्रण जर 60 ते 70% जर झालं कधी तर आपण जी काय पुढील पिकं घेणार असतो तर त्या पुढील पिकाला याचा प्रादुर्भाव होत नाही व जमीन पालटल्यामुळे जमिनीचा हवेशी संपर्क येतो आणि त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि जमिनीचा हवेशी जर संपर्क आला तर जमिनीमध्ये जे काही सुप्त घटक असतात त्यामध्ये नत्र, पालास आणि स्फुरद हे जे काही स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात तर हे सक्रिय होतात। सोबतच आपण जी काही नांगरणी करत असतो तर ही नांगरणी आपण एकतर बैलाच्या साहाय्याने करतो किंवा मग ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतो। तर ही नांगरणी करत असताना जमिनीमधील जे काही कोश असतात त्यामध्ये हुमणी अळीचे कोश असेल किंवा मग हुमणी अळी असेल किंवा मग इतर अळी किडींचे कोश असतात तर हे बाहेर येतात। हे बाहेर आल्यामुळे काय होतं की एकतर त्यांना पक्षी खाऊन टाकतात किंवा मग जो काही तीव्र सूर्यप्रकाश असतो तर या तीव्र सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे एकतर ते मरण पावतात, नाहीतर मग आपण त्यांना उचलून टाकून त्यांना नष्ट करू शकतो। आणि नांगरणी करत असताना बरेच शेतकरी नांगरणी रात्रीच्या वेळी करतात किंवा मग अति संध्याकाळी करतात। तर शेतकरी बंधूंना, आपण जर अशी नांगरणी करत असाल तर कृपया करून अशी नांगरणी करू नका। जेणेकरून काय होतं की आपण जेव्हा नांगरणी करत असतो, नांगरणी करत असताना जमिनीमधील सुप्त किडींचे किंवा अळींचे कोश बाहेर पडतात। त्यामुळे काय होतं की जेव्हा सूर्यप्रकाश असतो तर हे बाहेर पडलेले कोश किंवा अळी हे त्यांना पक्षी वेचून खातात किंवा मग ते अति सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरण पावतात, नाहीतर त्यांना आपण वेचून नष्ट करून टाकू शकतो। त्यामुळे आपण नांगरणी जी काय करायची असते तर ती दिवसाच करायची असते। आणि शेतकरी बंधूंनो, कुठल्याही पिकाच्या उत्तम वाढीसाठी आपली जमीन ही भुसभुशीत असणं गरजेचे असते आणि ही भुसभुशीत जमीन आणि जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता वाढत असते तर ती फक्त आणि फक्त नांगरणीमुळे सुद्धा वाढत असते। आणि नांगरणी केल्यामुळे आधीच्या पिकाचे अवशेष जमिनीमध्ये लवकर कुजतात। कारण की काय होतं शेतकरी बंधूंना, आपण जेव्हा नांगरणी करत असतो, नांगरणी केल्यामुळे जमीन ही पालथी पडते आणि पालथी पडल्यामुळे जे काही वरच्या थरावर असलेले आधीच्या पिकाचे अवशेष असतात तर ते जमिनीमध्ये दबतात आणि दबल्यामुळे जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव त्यांना कुजवण्याचं काम करतात। उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमुळे बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी चांगली असते, त्यामुळे हे लवकर कुजतात व अनेक तणांची जी काही मुळं असतात ही लांब असतात आणि खोलवर गेलेले असतात आणि या खोलवर गेलेल्या तणांच्या मुळांचं नियंत्रण करणं खूप कठीण जातं। पण जर आपण नांगरणी खोलवर जर केली तर या समस्येवर सुद्धा सहज नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं। शेतकरी बंधूंनो, जर आपण आपल्या जमिनीची उन्हाळ्यामध्ये जर नांगरणी केली असेल आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो आणि जो काय पहिला पाऊस असतो त्याला आपण वळीव पाऊस म्हणतो, हा पाऊस पडल्याच्या नंतर मध्ये जो काय जमिनीचा चांगला सुगंध येतो आणि वास येतो तर हा सुगंध आणि वास जो काय चांगला येतो तो फक्त आणि फक्त ॲक्टिनोमायसिट्स नावाचा हा जो काही जीवाणू असतो हा सक्रिय झाल्यामुळे येतो। हा जीवाणू काय करतो शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये जे काही हानिकारक जीवाणू असतात यांना आळा घालण्याचं काम करतो।
मृत वनस्पती असेल किंवा मग मृत पशु असेल किंवा मग बुरशीजन्य पदार्थ असेल यांच्यातील पॉलिमर विघटित करण्याचं काम हा जीवाणू करतो आणि हे पुढील पिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. एकंदरीत जर आपण सारासार जर विचार कधी केला तर उन्हाळी नांगरणी ही पिकांच्या आरोग्यासाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी ही खूप अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची नांगरणी उन्हाळ्यातच केली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागात. जय जवान जय किसान.